तुमचा प्रश्न जो आहे हा बाबा कोणाबरोबर कोणी युती केली हा तुम्ही त्यांना जाऊन जर विचारला तर ते चांगल्या प्रकारे उत्तर देतील. आणि जर आम्ही शिवसेनेची युती केली असती तर तुम्हाला माहिती आहे शिवसेनेचे 2 नगराध्यक्ष जेलमध्ये गेले भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेत भाजपनं थेट सत्ता समीकरण बदलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा डाव यशस्वी केलाय. शिंदे गटाला बाजूला सारत भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेत सत्ता स्थापन केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 असे एकूण 32 नगरसेवक एकत्र येत भाजपनं बहुमताचा आकडा गाठलाय. विशेष म्हणजे काँग्रेस मुक्त देशचा नारा देणाऱ्या भाजपनंच अंबरनाथमध्ये काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केल्यानं राजकीय विसंगतीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या तेजस्वी करंजुले या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांचा पराभव झाला. त्यामुळे अंबरनाथमधील प्रतिष्ठेची लढाई भाजपनं जिंकली असली तरी त्याचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसलाय. भाजपसोबत युती केल्याची माहिती प्रदेश कार्यालयाला न देता थेट सत्ता स्थापनेत सहभागी झाल्याच्या आरोपावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील 12 नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्याचा कठोर निर्णय घेतलाय. यासोबतच संबंधित ब्लॉक काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात आली आहे. भाजपचा सत्तेचा डाव यशस्वी ठरला असला तरी त्यात काँग्रेसचे नगरसेवकच अडकले असल्याचं चित्र आहे. दरम्यान या युतीवरून शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. शिवसेना शिंदे गट आमदार बालाजी किणीकर यांनी भाजपवर थेट टीका करत काँग्रेसची हातमिळवणी करून भाजपनं शिवसेनेचा घात केलाय असा आरोप केलाय. त्यांनी या युतीला अभद्र ठरवत भाजपच्या राजकीय नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. यावर भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी पलटवार केलाय. गेल्या 25 वर्षांपासून भ्रष्टाचार करणाऱ्या शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केली असती तर तीच खरी अभद्र युती ठरली असती असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. महायुतीच्या चौकटीत शिंदे गटाशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही असा दावाही त्यांनी केलाय. एकूणच अंबरनाथ नगर परिषदेत भाजपनं शिंदे गटाचा राजकीय गेम केला. सत्ता आपल्या बाजूनं वळवली मात्र भाजपसोबत गेलेल्या काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. सत्तेचा डाव भाजपसाठी यशस्वी ठरला असला तरी काँग्रेससाठी तो आत्मघातकी ठरल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.